नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आतापर्यंत आपण उद्या आपला संयुक्त संस्कृतचा पेपर आहे 27 तारीखला। तर त्या संदर्भात मी ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत। पहिला व्हिडिओ आहे ते जे ज्यांचा वर्षभर अभ्यास झाला नाही आहे व्यवस्थित, त्यांना काही ट्रिक्स मी पहिल्या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत। ट्रिक्सला नेहमी अपवाद असतात, त्यामुळे पूर्ण अभ्यास कधीही आपला उपयोगी पडतो। परंतु जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला नसेल तर त्या ट्रिक्सप्रमाणे पण अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता। आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपण संस्कृत संयुक्तचं पेपर प्रेझेंटेशन कसं असतं त्यावरती मी व्हिडिओ दुसरा बनवला आहे। आणि आजचा हा जो आपला व्हिडिओ आहे तो पेपर कशा प्रकारे येतो पेपर प्रेझेंटेशननुसार आणि त्याचे मार्क्स तुम्ही एक्झामला ते कशा प्रकारे पेपर लिहायचा या संदर्भात इथे माझ्याकडे मॉडेल क्वेश्चन पेपर आहे आणि मॉडेल आन्सर शीट आहे, ते आपण बघूया। म्हणजे त्याचीही तुम्हाला व्यवस्थित आयडिया येऊन तुम्ही पेपर प्रेझेंटेशनही व्यवस्थित कराल। बघा, आता इथे मी संयुक्त संस्कृतचा मार्च 2022चा पेपर घेतला आहे आणि कालच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला जो मी पेपर पॅटर्न सांगितला आहे त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा। म्हणजे आज तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे प्रश्न विचारलेत आणि त्याचे तुमचे आन्सर्स तुम्हाला येत आहेत की नाही ते आता आपण बघूया। आता पहिला प्रश्न क्रमांक अ काय असतो तर चित्रम दृष्ट्वा नामानि लिखत, म्हणजे 4 तुम्हाला चित्र दिलेली आहेत बघा इथे आणि त्याची तुम्हाला नावं लिहायची आहेत। हा प्रश्न अतिशय इझी असतो, तुमचा त्याबाबत प्रॅक्टिस तुम्ही ऑलरेडी केली असाल तर त्याचा आन्सर कशा प्रकारे लिहिलं आहे बघा इथे। आधी प्रश्न क्रमांक 1, त्याच्यानंतर अ आणि 4 ही जी चित्र आहेत त्याची नावं एकाखाली एक लिहिली आहे। पहिलं श्रुतिशलाका, दुसरं युतकम, नंतर पर्पटम आणि शेवटचं परीक्षते। इथे रस्व दीर्घ अर्धा व्यंजन म वगैरे ह्यामध्ये काहीही चूक होता कामा नये, त्यामुळे तुम्हाला 4 पैकी जरी 3 लिहायला सांगितलेले असतील तरी तुम्ही व्यवस्थित 4ही अचूक लिहा आणि एकाखाली एक असं व्यवस्थित त्याची मांडणी करा। नंतर 1-2 ओळी सोडून तुम्ही आ लिहायला घ्यायचा आहे। क्वेश्चन नंबर 2 आ आहे तो का आहे तो बघूया आता आपण। संख्या अक्षरे किंवा अंके लिखत, 3 पैकी 2 लिहायचे असतात, पण इथेही तुम्ही 3ही लिहायचे आहेत। इथे ते 85ही, नंतर 14 दिलं आहे तुम्हाला आणि त्रिशत। मग हे 3ही लिहा तुम्ही लिहिताना एक्झामला, त्याची प्रॅक्टिस तुम्ही आता केली असाल। 85 म्हणजे किती तर 85 म्हणजेच 85, नंतर चतुर्दश म्हणजे 14 आणि 30 त्रिशत म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचे आहेत। तुम्ही क्वेश्चन आणि डॅश करून आन्सर लिहिलात तरीही चालेल। त्याच्यानंतर जो मॅच द पेअरचा क्वेश्चन असतो, वेळ टायमिंग तुम्हाला मॅच करायचा असतो, तो अशा प्रकारे असतो। ह्याचेही तुम्हाला मी शॉर्टकट्स ऑलरेडी सांगितले आहेत। इथे 3 पर्याय दिलेत आणि सप्तवादनम म्हणजे किती तर 7 वाजलेत, म्हणजे एक तुम्हाला सरळ कळला इथे। आणि पादोन षडवादनम म्हणजे हे तर नसणार आहे, हे दशाधिक झालं ना, म्हणजेच कुठला राहिला पर्याय अगदीच नाही कळलं तर तुम्हाला तर 5:45 आन्सर्स बघा इथे अशा प्रकारे लिहिलेली आहेत। पहिल्याचा आन्सर्स आणि दुसऱ्याचा आन्सर, प्रत्येक अचूक आन्सरला 1 मार्क, अर्धा मार्क असतो। अशा प्रकारे हे 6 मार्क्सचं क्वेश्चनचं फॉर्मॅट ठरलेलंच आहे। त्याची प्रॅक्टिस करा। तुम्हाला बरोबर आन्सर्स आलेत का मला कमेंटमध्ये सांगा। प्रश्न क्रमांक 2 हा तुमच्या पठित पॅरेग्राफवरती असतो, दिलेल्या तुमच्या लेसन खालचाच एखादा तुमच्या पाठातलाच एखादा पॅरेग्राफ इथे घातला जातो आणि त्यावरती तुम्हाला 6 प्रश्न कुठले येऊ शकतात ते मी ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितले। त्यातले कुठलेही 3 क्वेश्चन्स इथे घातलेले असतात। आता इथे पहिला प्रश्न आहे उचित कारणम चित्वा वाक्य पुनर्लिखित, म्हणजे हे जे वाक्य आहे ते तुमच्या पॅरेग्राफमध्ये वर दिलेल्या पॅरेग्राफमधलंच वाक्य आहे आणि त्यातही तुम्हाला 2 पर्याय इथे दिले आहेत। असंही नाही की तुम्हाला डायरेक्ट आन्सर लिहायचं ह्याच्यातलं शोधून। मग पर्याय बघा, ह्याच्यातला इथे कुठला पर्याय तुम्हाला इथे मिळतोय तो ह्या वाक्याच्या संदर्भात, ते इथे म्हटलंय बघा मृगः पार्श्वबंधः, म्हणजे हे तुमचा पर्याय इथला आहे ह्या वाक्याच्या संबंधित। पुढे कहा कम वदती वनेस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रमस्ती, मग हे वाक्य कुठे आहे ते इथे शोधायचं आणि मग ते कोण कोणाला आहे बघा, पहिल्याच ओळीमध्ये वाक्य आहे ते। मग ते कोण म्हणालंय कोणाला तर शृगालह मृगम अवदत असं दिलंय। अवदत प्रमाणे लिहिलं तरी चालेल किंवा इथे वदती म्हटलंय म्हणजे आपण आन्सर असं लिहिलं तरी चालेल। इथे बघा पहिले 2 प्रश्न,
इथे फक्त तुम्हाला जो पहिला प्रश्न आहे तो दिलाय प्रश्न तो क असं म्हणून आहे तसा लिहून पुढे जो पर्याय तुम्ही अचूक लिहिणार आहेत त्याला अंडरलाईन करायला विसरू नका. आणि संस्कृतमध्ये फुल स्टॉप नसतो तर अशा प्रकारे हिंदीप्रमाणे आपण लाईन देतो पुढे. आणि नंतर जे कहा कम वदती आहे त्याचं पण तुम्हाला वाक्य पूर्ण लिहायचं आहे, डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही आहे. आणि मग त्याचं आन्सर लिहिताना वाक्य लिहून झाल्यावर इति हा शब्द लिहायचा. आणि इति कोण बोललंय तर शृगालः मृगम वदती. शृगालः प्रथमेत घेतले बघा, मृगम वदती एवढं लक्षात ठेवा. इति आणि वदती, पहिलं इति आणि शेवटी वदती आणि कोण कोणाला ते इथे लिहायचं. शृगालः मृगम वदती. अशा प्रकारे पुढचा प्रश्न काय आहे इथे दिलंय तसंच आहे बघा, शृगालः मृगम वदती. नंतर तिसरा प्रश्न आहे तुमचा, एषा गद्यांश कस्मात पाठात. हा गद्यांश आहे तो कुठल्या पाठातला आहे. मग ते पाठाची 4 तुम्हाला नावं पाठ करायला सांगितलेली. त्यापैकी हा जो गद्यांश आहे तो व्यसने मित्र परीक्षा ह्या लेसनमधलं आहे. म्हणजे एषा गद्यांश जे वाक्य प्रश्नात आहे ते आधी आहे तसं लिहायचं आणि मग सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये घालायला विसरू नका. जे तुमचं लेसनचं नाव आहे ते व्यसने मित्र परीक्षा आणि खाली अंडरलाईन करा आणि इति हा शब्द पुढे लिहून पाठात उद्भवतं. अशा प्रकारे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तुम्हाला आन्सर कशा प्रकारे लिहायचं आहे ते प्रेझेंटेशन, म्हणजे तुमचा एकही मार्क जाणार नाही. एषा गद्यांश हा पहिलं लिहायचं आहे, नंतर सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लेसनचं लाव, नंतर इति किंवा तस्मात इति लिहिलात तरी चालेल, पाठात उद्भवतं. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर त्याचं लिहायचं आहे. हे झाले तुमचे प्रश्न क्रमांक 1. नंतर दुसरा प्रश्न, शब्दज्ञानम त्वांत्व अवयवे चित्वा लिखित. दुसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्वांत आणि तुमांत सांगितले. त्वांत म्हणजे त्वाने शेवट होणारे शब्द तुम्हाला पॅरेग्राफमधले शोधून लिहायचे आहेत. आता बघूया पटकन आपल्याला मिळतात का, नाही तर डायरेक्ट आन्सर शीट दाखवते मी तुम्हाला. हा बघा, दृष्टवा. त्वा असा उच्चार होतो ना, म्हणजे हा एक शब्द मिळाला आपल्याला. दृष्टवा इथे पण आहे परत आलेला. 2 वेगवेगळे शब्द हवेत आपल्याला. ते नीट तुम्हाला पॅरेग्राफ वाचून आधीच प्रश्न वाचून ठेवायचे, म्हणजे ते प्रश्न तुम्हाला जे गत्वा एक आहे बघा इथे. अशा प्रकारे त्वांत्वा आहेत. इथे काय दिलेत ते बघा, गत्वा, दृष्टवा, उक्तवा, म्हणजे 3 शब्द आहेत. तुम्ही 2 दिलेत तरी चालेल किंवा 3ही मिळाले तर 3ही लिहून ठेवलात तरी चालेल. वरती आधी क्वेश्चन द्यायचं आहे, डॅश करून मग खाली आन्सर. सुटसुटीत आन्सर लिहा. तुम्हाला संस्कृतला वेळ अगदी व्यवस्थित पुरतो. 2 तास म्हणजे तसाही भरपूर झाला वेळ 40 मार्क्ससाठी. त्यामुळे पेपरला लिहायला घाई करू नका, सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहा. नंतर विशेषणम विशेष्य हे पण तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये घेतलं आहे. विशेषण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजेक्टिव्ह आणि विशेषण ह्यांची जोडी लावायची आहे तुम्हाला. दृढ हा काय येणार सांगा, बंध हा मित्र किंवा भोजनम आणि प्रभुत्व हे पण तुम्हाला पॅरेग्राफमधलंच लिहायचं आहे. दृढ हा बंध हा आणि प्रभुत्व प्रभुतम भोजनम. अशा प्रकारे जोड्या जुळवायच्या आहेत. व्यवस्थित प्रेझेंटेशन ठेवून त्याची आन्सर्स तुम्हाला इथे लिहायची आहेत. त्याच्यानंतर प्रश्न आहे पूर्वपद उत्तरपद लिखितन, म्हणजे संधी लिहायची आहेत तुम्हाला. उक्तवा दिलं आहे म्हणजे इथे इति येणार. इतिच आहे का बघूया, होय बघा इति आहे इथे. इति प्लस उक्तवा. आणि दुसरं आहे ज्यावेळी अशा प्रकारे एस असतो ना मध्ये, त्यावेळी लक्षात ठेवा इथे अच लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे अशा प्रकारे जर विसर्ग आला तुम्हाला संधी आली तर ते इझी येणार. वने अधिक अस्मिन असं इथे त्याचा आन्सर येणार. हे बघा, वने अधिक अस्मिन. अशा प्रकारे संधीची पण प्रॅक्टिस करा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढे प्रश्न क्रमांक 2A मध्ये आपल्याला अजून एक पॅरेग्राफ दिला आहे. पॅरेग्राफ वाचायच्या आधी पटकन क्वेश्चन वाचायचे आणि क्वेश्चन वाचून झाल्यानंतर लगेच आपण पॅरेग्राफ वाचायला घ्यायचा, म्हणजे आपल्याला आन्सर्स पटापट शोधता येतात त्याचे. त्यावरती आता कुठले प्रश्न विचारलेत ते बघूया. प्रश्न बघा काय आहे. पहिला 3 पैकी 2 लिहायचे आहेत. पर्याय निवडायचे आहेत. पॅरेग्राफमधलंच तुम्हाला आन्सर शोधून इथे डायरेक्ट लिहायचं आहे. पूर्ण वाक्याने उत्तर लिखित. केनं फक्त शब्द आहे ना इथे, केनं दिलेला, त्या ठिकाणी आन्सर काय आहे ते बघायचं पॅरेग्राफमध्ये आणि इथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर सत्य की असत्य, किती सोपे प्रश्न आहेत बघा. 3ही आन्सर्स लिहून टाका जेणेकरून तुमचे मार्क कुठलेही जाणार नाहीत, कुठेही जाणार नाहीत. आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय आहे बघा, परमाणु आणि दुसऱ्याचं आहे अधुना. लेसन इथे पॅरेग्राफमध्येच असणार ते, तुम्ही फक्त शोधा आणि ते आन्सर्स इथे तुम्हाला लिहायचं आहे. आता एखादं हवं तर मी तुम्हाला शोधून दाखवते. परमाणु आहे की विज्ञानम आहे. डॅश द्रव्यस्य मूलकारणम.
द्रव्यस्य मूलकारणम असा शब्द तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधायचा आहे. हे बघा इथे आहे, द्रव्यस्य अंतिमः घटकः मूलतत्व परमाणु. म्हणजे द्रव्यस्य मूलकारणम काय आहे तर परमाणु, विज्ञान हे नाही आहे. अशा प्रकारे आन्सर्स तुम्हाला शोधायची आहेत. पूर्ववाक्ये उत्तरलिखित परमाणु सिद्धतः केन महर्षिः कथितः. आता कथितः आणि हे शब्द शोधायचे पॅरेग्राफमध्ये कुठे आहेत ते, आणि त्याच्याशी रिलेटेड आन्सर आहे ते तुम्हाला केनच्या जागी लिहायचं आहे. ह्याचा आन्सर आहे कणाद महर्षिना. कणाद महर्षिना, हे बघा इथेच आहे याचा आन्सर. महर्षिना कणादे किम उक्तम परमाणुविषये. तर त्याच्या अशा प्रकारे हे आन्सर तुम्हाला इथे फक्त त्या महर्षीचं नाव इथे तुम्हाला फक्त लिहायचं आहे. नाही, महर्षीचं नाव ऑलरेडी दिलं आहे तुम्हाला, सॉरी. तिथे तुम्हाला परमाणु सिद्धांतः कणाद महर्षा कथिता अशा प्रकारे आन्सर तुम्हाला लिहायचे आहे. परमाणु विषय म्हटलात तरी चालेल. महर्षी कणादेनं इथे मिळालं आहे ना, तर इथे आन्सर आहे आपलं परमाणु विषय. मग तुम्हाला तसं जर व्यवस्थित असं नाही समजलं तर इथे परमाणु विषय असं लिहिलात तरी चालेल, बरोबर येणार तुमचं. पुढे बघूया आता आपण. दुसरंही सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर सत्य की असत्य हे वाक्य शोधायचं पॅरेग्राफमध्ये, आणि आहे तसंच असेल तर सत्य, नाही तर मग असत्य. आता हे इथे काय दिलं आहे बघा आन्सर त्याचं, तर असत्यम दिलं आहे. नंतर तुम्ही पॅरेग्राफ वाचा आणि बघा ते सत्य आहे की असत्य आहे. नंतर पृथक्करणम गद्यांश पठित्वा जालरेखाचित्रम पुरयत. दिलेल्या लेसनमध्ये परमाणु संबंधी एक तुम्हाला ऑलरेडी दिलं आहे. तुम्हाला 4 जालरेखाचित्र पूर्ण करायची आहेत. सगळी तुम्ही प्रथमामध्ये लिहिलीत तरी चालतील, आणि हे जे क्वेश्चन्स असतात ते लेसन खालचेच असतात जास्त करून, आणि ह्याचे आन्सर्स हे बघा इथेच आहेत, सरळ सरळ दिलेली. सूक्ष्म इथे मिळाले आहे ना. मग आपण बाकीचे जे पर्याय आहेत इथे स्वयं व्यावर्तक इथे दिलं आहे. मग इतर 4 जे आहेत तुम्ही ते ह्या 4 भागामध्ये लिहायचं आहे, आणि जालचित्र आहे तसंच काढायचं आहे जसं इथे दिलेलं आहे तसंच. हे बघा अशा प्रकारेच तुम्हाला एक्झामला काढायचं आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 2A बघितला. आता ई काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 4E. तर तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला 2 दिलेले असणार पाठ्यांशामधले संस्कृतमधील वाक्य, ते तुम्हाला काय करायचे आहेत मराठीमध्ये चेंज करायचे आहेत. ते तुम्ही पाठच केलं पाहिजे व्यवस्थित. हे बघा अशा प्रकारे त्याची आन्सर्स दिलेली आहेत. एक तर तुम्ही मराठी मीडियममध्ये असेल तर मराठीमध्ये लिहायचं, इंग्लिश मीडियमचं असेल तर इंग्लिशमध्ये लिहायचे आन्सर्स. अशा प्रकारे ह्याचे आन्सर्स पण व्यवस्थित तुम्हाला सुटसुटीत लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2E आहे माध्यम भाषायाम उत्तरलिखितम. 2 पैकी 1 तुम्हाला कुठल्याही 2 लेसनवरचे तुम्हाला जे सांगितलेले लेसन आहेत त्यापैकीच कुठलेही 2 क्वेश्चन विचारणार. ते तुम्हाला मराठीमध्ये त्याचे आन्सर्स व्यवस्थित लिहायचे आहेत. आन्सर साधारण केवढं हवं ते बघा, जेणेकरून तुमचे 2ही मार्क तुम्हाला मिळतील. हे बघा मराठी मीडियममध्ये अशा प्रकारे लिहिलं आहे, आणि इंग्लिश मीडियममध्ये अशा प्रकारे आन्सर्स लिहायचे आहेत. म्हणजे लेसनचं नाव वगैरे लिहून जर तुम्ही व्यवस्थित आन्सरला सुरुवात केलात तर पूर्ण 2ही मार्क ह्यामध्ये तुम्हाला मिळून जातात. दोन्ही लेसन आन्सरमध्ये सुरुवात आहे ती लेसनच्या नावानेच केलेली आहे. आन्सर मग तुम्ही पॉज करून व्यवस्थित बघू शकता कशा प्रकारे दिली आहेत ती. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. तृतीय विभाग हा पद्यम 10 गुणासाठी असतो. तुम्हाला श्लोक दिले आहेत आणि त्या श्लोकांवरती आधारित क्वेश्चन दिलेले आहेत. आधी क्वेश्चन वाचून घ्यायचे आणि मग श्लोक वाचायचा. पूर्ण वाक्येनं उत्तम लिखितम यमः किम हरति. आता यमः किम हरति यामध्ये तुम्हाला यमस्तु हरति प्राणानाम. प्राणान हे आन्सर आहे. ते फक्त तुम्हाला व्यवस्थित वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये मांडता आलं पाहिजे. आता कसं लिहिलं आहे बघा इथे, यमः प्राणान हरति. किती सोपं आहे ते बघा, काय कठीण पेपर आहे. संस्कृतला घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. परत बघा विशेषण आणि विशेषणमच्या जोड्या लिहायच्यात. ह्या पण इथे तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या असणार, त्या तुम्ही फक्त व्यवस्थित लावायचं आहे. दक्षः
आणि बहुन अशा प्रकारे आहे ते ह्याच्यामध्ये शोधायचे शब्द आणि दक्ष हा बरोबर कुठला विशेष्य आहे ते बघायचं आणि बहुन बरोबर कुठलं विशेष्य आहे ते तुम्ही शोधायचं ह्यामध्ये आणि ते लिहायचं. हे बघा बहुन इथे आहे विषयान बहुन, सरळ सरळ दिसते ना. मग इथे बहुन बरोबर विषयान येणार, तसं दक्ष हा बरोबर काय येते ते बघा आणि तुम्ही आन्सर इथे पण दिसते लगेच. दक्ष हा शब्द शोधलात तर कार्येषु शब्द आहे पण इथे विषयान शब्द दिलेला आहे. वाचनेनं म्हणजे विषयाशी संबंधित असणार किंवा ह्याच्यामध्ये अजून असणार. वेळेअभावी मी तुम्हाला सगळे शोधून दाखवत नाही आहे, तुम्हाला आन्सर्स इथेच मिळणार आहेत. पुढे बघा जालचित्ररेखा पूर्ण करायचे आहे तुम्हाला. ह्याचं पण आन्सर्स तुम्हाला सरळ सरळ ह्या पोएममध्येच मिळणार आहेत, फक्त शोधून लिहायचे आहेत तुम्हाला. आणि त्या अशा प्रकारे हाही क्वेश्चन कितीतरी सोपा आहे बघा. आता एक त्यांनी ऑलरेडी दिलं आहे प्रच्छन्न गुप्तम धनम. आता एक फक्त मी तुम्हाला शोधून दाखवते, बाकीचे तुम्ही शोधा. गुरुनाम परमदेवतम आणि नरस्य अधिकम असे आहेत ना, कुठलं पटकन मिळतोय तो बघूया. गुरुनाम परमदेवतम आणि नरस्य, नरस्य रूपकम हे आहे ना इथे. नरस्य अधिकम कुठे गेलं ते, विद्या नाम नरस्य अधिकम, विद्या इथे येणार. मग नरस्य अधिकमचं विद्या येणार का बघूया आन्सर आपण. नरस्य अधिकम रूपम दिलं आहे, म्हणजे कशा प्रकारे लिहिलं आहे बघूया आन्सर आपण. हां नरस्य रूप सॉरी इथे रूपम अधिकम आहे ना, म्हणजे ह्याच्यामध्ये जो शब्द आहे तो येणार नरस्य अधिकम रूपम येणार तिथे. परमदेवतम काय आहे बघूया आपण, शोधूया. परमदेवतम किंवा तुमचं ऑलरेडी झालेलं असेल. हे बघा विद्या परमदेवतम, विद्या येणार. त्याच्यानंतर गुरुनाम काय आहे बघूया. गुरुनामचा आन्सर आता मी इथेच बघते, पटकन सांगते तुम्हाला. गुरुनाम गुरु तुमचे पाठ असणार, त्यामुळे तुम्हाला ऑलरेडी इथे न शोधताही आन्सर मिळतील. मला जरा पाठ नसल्यामुळे शोधायला जरा वेळ लागतो. गुरुनाम गुरु कुठे म्हटलं आहे बघा, हे बघा सरळ सरळ दिलं आहे गुरुनाम गुरु. अशा प्रकारे तुम्ही तीच आन्सर शोधून आहे तसं तिथे लिहायचं आहे. पुढे पद्यावशात 2 द्वितीय विभक्ते चित्वा लिखत. द्वितीय विभक्त्या म्हणजे तुम्हाला विभक्त्या 8वीपासून ज्या तुम्ही शिकताय त्यातल्या अकारांत पुल्लिंग असेल तर देव, नदी, स्त्रीलिंग नदी ई प्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला ते विभक्त्या शोधायच्या आहेत आणि त्याचा आन्सर्स तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे त्याने दिलं आहे विभक्तीमध्ये बीजम फलम प्राणान धनानी आणि विषयान. अशा प्रकारे विभक्त्या तुमच्या सगळ्या पाठ पाहिजे तर तुम्ही हे आन्सर व्यवस्थित लिहू शकता. तसंही ह्याला पर्याय आहे, विभक्त्या जर तुमच्या 8वीपासूनच्या पाठ नसतील तर 4 आन्सर्स तुम्ही लिहूच शकता ह्याच्यातली बरोबर. संधी काय बघा, इथे कितीतरी सोपं, तुम्हाला अर्ध ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला, म्हणजे असंही नाही आहे की खूप विचार करायचा आहे. आता वाचने नैव एव दिलं आहे ना, मग वाचनेनं येणार इथे बघूया. हा बरोबर आहे, वाचनेनं येणार. आणि क्षेत्रमासाध्य क्षेत्रम दिलं आहे, मग आसाध्य मिळेल कदाचित, आसाध्य बरोबर आहे. मासाध्य ना, मग आसाध्य होणार आणि आणि मग एकत्र येऊन हा मा शब्द झाला आहे म्हणजे आसाध्य येणार इथे. नंतर हे बघा तुम्हाला 3 श्लोक लिहायचे आहेत, ते तुम्हाला सांगितले आहेत श्लोक, त्यापैकीच कुठले तरी 10 श्लोक आहेत, त्यापैकी 3 देणार, त्यातले तुम्हाला 2 लिहायचे आहेत. वेळ मिळाला तर 3ही लिहून टाका. नंतर हे परत श्लोक तुम्हाला कुठले आहेत भाषांतरासाठी तेही माहिती आहेत, त्यापैकी 2 येणार, त्यापैकी 1 लिहायचं आहे. आधी 1 लिहा आणि नंतर वेळ मिळाला तर नंतर दुसराही लिहा. अशा प्रकारे हाही क्वेश्चन इथपर्यंत सगळे सोपे होते. आता भाषा अभ्यासमध्ये मी तुम्हाला ट्रिक दिलेले आहेत, त्या इथे आपण वापरून नाम आणि सर्वनाम करायचं आहे. नाम म्हणजे काय, जे नाव असेल त्याला आपण नाम म्हणतो आहे. तर इथे सरळ सरळ दिसतंय की बाल्य आणि गृहम हे नावामध्ये येतात. हे कोणाची तरी नावं आहेत ना, त्वम, मनसा आणि कसमय. हे कसमय आणि आपलं इथे कुठे दिलं आहे बघा, कसमय आणि त्वम ही तर कुठली आहेत, सर्वनामच आहेत. फक्त मनसामध्ये गोंधळ होईल तर तुम्ही जो मला जे ट्रिक दिलेत ते वापरा, तर मनसा पण नाममध्येच येणार. नंतर आपण आन्सर शीट बघूया. पुढे बघा इथे अजून काय दिलं आहे, क्रिया. इथे पण तुम्हाला पर्याय दिलेत, क्रियापद आणि धातुसाधित विशेषण. क्रियापद म्हणजे काय असतं, जी आपण क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतो. आणि ह्याचेही क्ल्यू दिलेत जर नाही लक्षात आले तर. पहिलं काय दिलं आहे बघा त्यांनी,
खादंती, खादंती, खाणे हे क्रिया आहे ना, मग खादंती इथे येणार. त्याचप्रमाणे आणि लभते हे पण क्रियापद आहे आणि इतर सगळी आहेत. भेतव्यतः, पूजितः आणि मुक्तः ही धातुसाधित विशेषणमध्ये येणार. ह्याचे पण क्ल्यू तुम्ही वापरू शकता. पुढे क्रमवाचक, आवृत्तीवाचक. आणि आवृत्तीवाचक असेल तर द्विवारम वगैरे येतं, म्हणजे हे आवृत्तीवाचक आहे. इथे द्विवारम येणार. आणि इथे आर्यभट्टा इथे भारतवर्षेने प्रेषितः डॅश उपग्रह. इथे शेवटचा आहे तो पुल्लिंग दिसत नाही आहे का, सॉरी, इथे बघा. हां, परत परत क्रिया होते आहे म्हणून द्विवारम येणार. ह्याचेही क्ल्यू तुम्हाला मी ऑलरेडी दिलेत. आणि हे उपग्रह हे पुल्लिंगवाचक आहे शब्द, म्हणून त्याच्या आधी प्रथमः असं येणार. आणि ह्याचे मात्र तुम्हाला क्ल्यू सगळे पाठच पाहिजेत, ज्या विभक्त्या आहेत त्या. आणि ह्याचा आन्सर आहे इथे अष्टादशः असं. अशा प्रकारे नंतर समास आहेत. समासाचेही क्ल्यू मी तुम्हाला ऑलरेडी सगळे दिले आहेत. कुठले कुठले दिने दिने परत आलं आहे म्हणजे कुठला समास सांगितला आहे बघा. यस्य सहा आहे, हा पण क्ल्यू दिला आहे. न आहे पहिला म्हणजे क्ल्यू दिला आहे. चा पण क्ल्यू दिला आहे. म्हणजे 6पैकी 4 तर तुम्हाला मी दिलेल्या क्ल्यूप्रमाणे लगेच मिळणार आहेत. च म्हणजे कुठला, इतरेतर द्वंद्व. अवयवी भाव समास असणार दिने दिने. नंतर यस्य सहा म्हणजे बहुब्रुवी समास. आणि न वाला कुठला असणार, नेय तत्पुरुष समास. 4 तर तुम्हाला इथे मिळालेच आहेत. मग विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दासाठी पण तुम्हाला इथे ऑप्शन दिले आहेत. सगळीकडे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आणि किंवा जोड्या जुळवा असंच आहे. आता राजासाठी काय समानार्थी शब्द, बरोबर चिन्ह आहे म्हणजे समानार्थी शब्द, तर नृपः. पादहासाठी काय येणार सांगा, शरणः. आणि नंतर पुरतःच्या अपोजिट आणि सुकृतमच्या अपोजिट दुष्कृतम. राहिला कुठला मग आता आपला, पुरतःचा अपोजिट असणार पृष्ठतः. ते आपण चेक करूया नंतर. आणि आता ह्याला पण क्ल्यू दिला आहे. जर पहिली प्रथम असेल आणि दुसरी तृतीय असेल तर हा काय असतो, कर्मवाचक आहे, म्हणजे हे कर्मवाचक आहे. नंतर त्वम धनुः, तज्ज की तज्जतु. ह्याचे पण पर्याय क्ल्यू मी तुम्हाला दिलेत. ह्याचा आन्सर आहे तज्ज. ते क्ल्यू बघा म्हणजे तुमच्या लक्षात येतील. आणि उद्याने डॅश वृक्षः सन्ति. वृक्षा हा आहे ना, मग विस्तीर्ण हा असणार. इथे जे आहे तेच इथे जर काना आहे तर इथे पण कानाच येणार. बरोबर आहे का बघूया. हे बघा म्हणजे किती सोपं आहे ते बघा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे पेज नंबर सांगितले बुकमधला त्यामधले विभक्त्या येणार. आणि त्याच्यावरनं तुम्हाला 2 विभक्त्यांची वाक्य बनवायची आहेत. अशा प्रकारे आपण हा पेपर बघितला. फक्त तुम्हाला भाषा अभ्यास आन्सर शीट दाखवली नव्हती, ती पटकन दाखवते. भाषा अभ्यास हे बघा अशा प्रकारे आहे भाषा अभ्यासची आन्सर शीट. नाम, सर्वनाम, क्रियापद, धातुसाधित विशेषण. त्याच्यानंतर हे पुढचे प्रश्न, हे तुमचे समासावरचे प्रश्न. त्यानंतर इथे समानार्थ आणि विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर परत फिल इन द ब्लँक, कर्तृवाचक वगैरे जे प्रश्न होते ते. आणि शेवटी जी वाक्य बनवायची होती त्यावरचे प्रश्न. अशा प्रकारे हा 40 मार्कचा पेपर आपण कसा सोडवायचा तो बघितला. प्रॅक्टिस करा. फक्त संस्कृतची एवढी मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे मला माहिती नव्हतं, नाहीतर मी तुमची ह्याच्या आधीपासून व्यवस्थित तयारी करून घेतली असती. तरीही थोड्या दिवसात मी तुमची 2-3 दिवसातही मला जमेल तेवढं मी तुमची प्रॅक्टिस करून घेतली आहे. आशा करते की हे लेक्चरही तुम्हाला नीट कळलं असेल. अजून एक माझ्याकडे 2024चा पेपर आहे, तो एक आपण पटकन बघूया आणि हे लेक्चर इथे संपवूया. हा बघा इथे 2024चा पेपर आहे. त्याचे आन्सर्स मी इथेच लिहून ठेवली आहेत. स्थगयती, उरुकम, मृदुमुद्रा, अवलेह. त्यानंतर हा 12 म्हणजे द्वादश, 31 म्हणजे 31 आणि 90 म्हणजे 90. सार्ध षडवादनम म्हणजे 6 वाजून शार्ध म्हणजे 30 मिनटं ना, आणि षड म्हणजे 6 वाजून 30 मिनटं. दशाधिक एकवादनम म्हणजे 1 वाजून 10 मिनटं. त्यानंतर ह्या पॅरेग्राफवरचे प्रश्न आहेत. हे तुम्हाला आहे तसं वाक्य लिहून नंतर कोण कोणाला म्हणायला द्यायचं आहे.
मग इथे शब्द वापरायचा, इथे माता शंकरम वदती. नंतर हे असत्य आहे वाक्य, शरयू नदी नाही आहे, दुसरी नदी कुठली तरी दिलेली आहे बघा वरती. त्याच्यानंतर एषः कुठल्या धड्यातलं आहे, तर धड्याचं नाव तुम्हाला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं आहे आणि इति म्हणायचं आहे पुढे आणि आन्सर पूर्ण करायचं आहे. पुढे बघा 3 पैकी 2 लिहायचे आहेत. विभक्तीपद कुठली वापरली आहेत द्वितीयात सप्तमीची, ती 2 रुपये लिहायची आहेत. किंवा हा प्रश्न तर इझीच आहे, त्याच्यामध्ये हे नाही जमलं तर तुम्हाला गृहीतम काय येणार सांगा, पुत्रम आणि विवशा माता पॅरेग्राफमधले शोधून लिहायचे आहेत. संधी नीट करून ठेवा, म्हणजे जर विभक्ती प्रत्यय नीट लिहिता आला आहे तर संधी करता येईल. तत्समम दिलं आहे, मेवचं काय असणार, मग एव म्हणजे म प्लस एव मिळून मेव बनला आहे शब्द. आणि नंतर गृहीतक अपश्यतम दिलं आहे तुम्हाला, मग इथे येणार गृहीतम. मचा पाय का मोडला इथे, कारण म आणि अ मिळून अर्धा म आणि अ मिळून हा पूर्ण म बनलेला आहे. अशा प्रकारे संधी करा नीट. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफवरती पण क्वेश्चन्स आहेत, त्याचीही इथली आन्सर्स आहेत ते तुमच्या क्वेश्चनमधले पॅरेग्राफमधलेच शोधून लिहायचे आहेत. पहिल्याचा आन्सर तुम्हाला पॅरेग्राफमध्ये मिळणार प्रयाग क्षेत्रे, दुसऱ्याचा आन्सर आहे ईश्वरस्य, पॅरेग्राफमध्येच शोधून लिहायचं आहे. त्याच्यानंतर चारणः किमर्थम उत्सुकतः पृथुरूपस्य स्तुतिम गातुम, हे पण तुम्हाला पाठ झालंच असेल ऑलरेडी. आता राजाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरायचा आहे. राजा प्रथमावित वापरला आहे म्हणजे नृप शब्द घेतला आहे, तो पण प्रथमेतच वापरायचा, नृपहा. आणि नंतर मग हे जालचित्र आहे ते पॅरेग्राफ बघून पूर्ण करायचं आहे, दिलेलं आहे ते. पुढे बघा सरळ अर्थ लिहायचा आहे ह्याचा आणि ह्याचा किंवा ह्याचा, दोन्हीपैकी एकीचा. त्याच्यानंतर हे जे आहेत त्याची मराठीमध्ये उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर पुरुष परीक्षा कथम भवती, श्रुतेन शिलेन गुणेन, म्हणजे पुरुषाची परीक्षा कोणत्या गुणांमार्फत कशाद्वारे केली जाते, तर ह्याचे आन्सर्स पण इथे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये मिळतील. हे बघा इथे दिलं आहे, पुरुषा परीक्षते श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा. अशा प्रकारे आन्सर तुम्ही लिहू शकता. पुढे आहे विशेषम विशेष्य जोड्या लावायच्यात. प्राचीन कोण आहे, तर कवी पंडित आणि प्रसिद्ध पुरुष आहे, पण तुम्हाला त्या गद्यांशामध्येच मिळणार आहे. जालचित्र पण पूर्णपणे तुम्हाला गद्यांशाच मिळणार आहे, न भक्तः आणि न याचकः. त्याच्यानंतर द्वितीय पद लिहायची आहेत तुम्हाला. आणि तथा दिलंय म्हणजे अपि येणार इथे, तथापि होणार मिळून. आणि कुर्यात रास भरोहरम दिलाय म्हणजे कुर्याद होणार इथे, कारण द्राच्या ऐवजी इथे रा दिलाय ना, मग कुर्यात द आणि रा मिळून तुमचा द्रा बनणार आहे. अशा प्रकारे मग ही सुभाषितं कंप्लीट करायची होती गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये. नंतर हे संस्कृतमध्ये जे श्लोक दिलेत ते मराठीत तुम्हाला व्यवस्थित भाषांतर करून लिहायचं होतं. आणि नंतर शेवटी येतो तुमचा भाषा अभ्यासाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला नाम आणि सर्वनाम ऑलरेडी खाली दिली आहेत, ते वेगवेगळे करून लिहायचे आहेत. इथे अरण्य, नदी आणि रथे एकदम सोपे होते. ही नामं आहेत आपल्याला माहिती आहेत. आणि वयम आणि तहा काय येणार, मग सर्वनामामध्ये येणार. पुढे बघा याच्यामध्ये धातुसाधित विशेषण आणि क्रियापद वेगवेगळी करायची. आनयती म्हणजे आणणे, म्हणजे ही क्रिया झाली, हे ह्याच्यामध्येच येणार. आणि अगच्छतम पण इथेच येणार. मग राहिलं काय, भवेत इथे येणार तुमचं. अशा प्रकारे धातुसाधित भवेत पण क्रियापदच आहे, म्हणजे हत आणि कर्तव्यम हे कशामध्ये येणार तुमचं, धातुसाधित विशेषणमध्ये येणार. नंतर इथे पण मी आन्सर्स ऑलरेडी डॅश करून ठेवली आहे. चत्वारहा वेदाः, त्याच्यानंतर अष्टमम कित्व अपत्य, तर अष्टमन इथे म आहे ना, मग इथे पण ममच येणार. आणि द्विवारम परत केलेली क्रिया असते तेव्हा. आता इथे पण क्ल्यू दिलं आहे. न अशक्यम म्हणजे कुठलं आहे, हे न लागला आहे म्हणजे नेय तत्पुरुष आहे. च आहे म्हणजे इतर आहे. यस्य सहा आहे म्हणजे हा बहुर्वीय आहे. अशा प्रकारे आणि स्य आहे इथे, ह्याचा पण क्ल्यू दिला आहे, हा षष्टी तत्पुरुष आहे. अशा प्रकारे 4 तर आपल्याला इथे क्ल्यूप्रमाणे मिळूनच गेलेत. पुढे बघा कुसुमम म्हणजे काय, तर पुष्पम. लघुहच्या विरुद्ध हवा आहे, बरोबर चिन्ह आहे की अपोजिट चिन्ह आहे ते नीट बघा हा, नाही तर चुका होतील. कुसुमम म्हणजे इथला पर्याय लिहायचा आहे तुम्हाला पुष्पम. लघुच्या विरुद्ध हवं आहे आपल्याला, तर त्याचं विरुद्ध आहे लघुचं. एक मिनिट हा, गुरुः म्हणजे मोठा. मृगच्या बरोबर काय येणार सांगा, हरिणः. आणि बद्धच्या अपोजिट काय येणार, बद्ध म्हणजे बांधलेला, त्याच्या अपोजिट मुक्त.
पुढे कर्तृ कणा देणं दिसलंच की लक्षात येते हे कर्मवाचक आहे, कारण जो कर्ता आहे ते तृतीयेत आहे. नंतर त्वम आहे इथे, म्हणजे इथे कुठलं आहे हे पहिलं येणार ह्याला. त्यानंतर भाषा म्हणजे प्रिया येणार, भाषा प्रिया या अशा प्रकारे म्हणजे हा जो आकारांत आहे तर त्याच्या आधी पण आकारांतच येणार. आणि शेवटी हे तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत बुकमध्ये, ते केलात की ह्याची पण आन्सर्स तुम्हाला इथे लिहिता येणार. अशा प्रकारे किती सोपं पॅटर्न आहे ते बघा. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, उद्याचा 12-1 वाजेपर्यंत सगळं पेपर पॅटर्न प्रमाणे व्यवस्थित अभ्यास करा. आशा करते की हे सगळं तुम्हाला पेपर पॅटर्न पर नीट कळलं असेल आणि 2 पेपरवरनं पेपर कसा लिहायचा ह्याची पण आयडिया आली असेल. व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.